किशोर चौधरी. आज 26 सप्टेंबर 2025. आज आपण सेकंड प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि सेकंड प्लॉटमधलं तुम्हाला टरबूज आणि मोसंबी हाय डेन्सिटीची दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आज आपल्याकडे वर्किंगमध्ये स्प्रे चालू आहे ऑर्गॅनिक, म्हणजे झाडांनाही स्प्रे होणार आहे तो आणि टरबुजांच्या रोपांवर तेच काम चालू आहे. आणि आजची तुम्हाला ही ग्रोथ दाखवतो टरबूजची. छान बीमधून रोप तयार झालेलं आहे. मोसंबी पण छान आहे, हाय डेन्सिटीमध्ये लावलेले आहे. 12x4 हे 12 फुटाचं अंतर आहे आणि रोप टू रोप हे 4 फुटाचं अंतर आहे. आणि या साईडला खालच्या साईडला आपण पूर्ण हे टरबूज दोन्ही साईडने लावलेलं आहे आणि दिसतंय रोपं छान. हे आम्ही तुम्हाला तिकडे स्प्रेच्या ठिकाणी घेऊन जातो, कसं काम सुरू आहे आपलं. आणि तुम्ही नक्कीच मला हे मार्गदर्शन करा. हे एक आपला खालचं क्षेत्र आहे. या खालच्या क्षेत्रामध्ये आपण मल्चिंग पेपर अर्धा टाकलेला आहे. पाऊस असल्यामुळे बंद काम ठेवलं होतं. आता 3 दिवस झाले पाऊस नाही आहे. माझ्यावर वापस या बेडवर मल्चिंग पेपर टाकू. मल्चिंग पेपर टाकल्यानंतर या 5-6 एकराच्या ह्याच्यात टरबूज लावू. या पद्धतीने कामं सुरू आहे आणि मल्चिंग टाकल्यानंतर तर नक्कीच फायदा होतो आहे. तण तो कुठेच नाही आहे आणि तण नसल्यामुळे हे टरबूज पण आता या रोमधलं किंवा लाईनमधलं छान दिसतं आहे. कॅमेरामॅनला मी सांगेल का या रोपांची थोडीशी फुटेज जवळून घ्या आणि मोसंबी पण दाखवा. आणि एक सांगू का, त्या सर्व शेतकरींना फसवायला निघालेले आहेत. म्हणजे प्रत्येकजण शेतकऱ्याच्या हितासाठी लावलेलं दुकान, हा दुकान न लावता बाजार भरून ठेवलेला आहे. मला खूप जवळून अनुभव येत आहेत या गोष्टींचे. कारण की मी हे जे मोसंबीचे रोप आहेत हे मी कलकत्त्याहून मागवले, तिथल्या नर्सरीमधून. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणत्याही नर्सरीमध्ये जा, लूट चालू आहे. कारण की यांचं असं म्हणणं होतं का आमचं शासन अनुदानित आहे, हे आहे ते आहे. आणि 100, 125, 150, 200, 300 रुपयाने रेग्युलर ज्या मोसंब्या विकल्या जातात. आणि आपला शेतकरी पण रिसर्च करायला तयार नाही का बाबा चांगल्या माध्यमातून किंवा माहिती घेऊन बाहेरून मोसंबी आणायला पाहिजे. आता ही जी मी बारीवन माल्टा व्हरायटी आणलेली आहे आणि ही मी स्वतः कलकत्तात जाऊन तिथल्या नर्सऱ्यांना भेट देऊन चांगल्या नर्सरीमधून मी हे झाडं आणलेले आहेत. आणि मला पोच जळगाव जिल्ह्यातलं माझं बोरणार गाव आहे, या गावामध्ये मला इथं ट्रक लोड करून 38 रुपये रोप, तेही 1.5 ते 1.5 वर्षाचा पुढचाच रोप आहे. तुम्हाला दाखवतो रोप. हे रोप आहेत. आता हे काही या अति पाण्याने बसलेले आहेत. बाकीचे मोठी रोपं दाखवतो. म्हणजे सुंदर रोप आहेत. म्हणजे मला 38 रुपयामध्ये ग्राफ्टेड केलेले सुंदर रोपं मला पोच मिळाले. आणि महाराष्ट्रातली एकही नर्सरी नाही, मी तर नर्सऱ्यांना चोर म्हणेल का त्यांना पुरतं तिथून मला इथपर्यंत पाठवण्यासाठी. इथं यांचा 100-150 रुपये. आणि एक असा पायंडा केलेला आहे, शेतकरी पण टर्न व्हायला तयार नाही आहे का व मी काहीतरी कुठून तरी आणेल. तो घाबरतो बिचारा, कारण की त्याची साहजिक आहे, तो घाबरणारच आहे. आणि आता मी हे आणलेलं आहे, नक्कीच उत्पादन चांगलं येईल, नो डाऊट. मेहनत चालू आहे. 12x4ची लागवड आहे. या तुम्हाला पुढे दाखवतो काय पद्धतीने कामं चालू आहे. पाऊस जास्त झाल्यामुळे ना बराचसा मधल्या बेडमध्ये भरपूर गारा झालेला आहे. त्याच्यामुळे कुठे कुठे ते तर बेडवर असल्यामुळे झाडे आपले छान झाले.